नमस्कार मंडळी. काल 31 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रिया मराठे हिचं वयाच्या 38व्या वर्षी कर्करोगाने निधन झालं. प्रियाच्या निधनाने मराठी मनोरंजन सृष्टीला मोठा धक्का बसला आहे. प्रियाने अनेक मराठी मालिका, नाटक आणि चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. यासोबतच तिने हिंदीमध्येही आपल्या अभिनयाची झलक दाखवली होती. अभिनेत्रीला स्टार प्रवाहावरील तुझेच मी गीत गाता या मालिकेदरम्यान कॅन्सर असल्याचं निदान झालं. त्यानंतर तिने उपचारासाठी मालिकेतनं ब्रेक घेतला. याचा व्हिडिओ स्वतः स्टार प्रवाहाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरनं शेअर करण्यात आला होता. कॅन्सरमधून बरं झाल्यानंतर प्रियाने काही मालिका आणि नाटकांमध्येही काम केलं, पण पुन्हा एकदा प्रियाची प्रकृती बिघडली आणि अखेर कॅन्सरची झुंज देत अभिनेत्रीचं दुर्दैवी निधन झालं. प्रियाच्या आकस्मिक निधनाने प्रियाची बेस्ट फ्रेंड प्रार्थना बेहरेने तिच्यासाठी एक भावनिक पोस्ट लिहिली. ती या पोस्टमध्ये लिहिते, ए वेडे, प्रिया पियो परिप्री. ती माझ्यासाठी फक्त एक सहकलाकार नव्हती, ती माझ्या अतिशय जिव्हाळ्याची मैत्रीण होती. माझी वेडे, आम्ही एकत्र घर शेअर केलं होतं. कितीतरी वेळा आम्ही तासनतास बोलत बसायचो. मॅगी, बुर्जी, कॉफी हे सगळंच आमचं छोटंसं जग होतं. खूप साऱ्या गप्पा, काहीसं वेडं असणं, रात्री उशिरापर्यंत जागणं, त्या क्षणाला काही तोड नाही. ती माझी इंडस्ट्रीतील पहिली मैत्रीण होती आणि खरी सख्खी मैत्रीण. तिच्यामुळेच हे नवीन जग मला आपलंसं वाटलं. तिच्यासोबत मी स्वतःला शोधलं. हसावं, रडावं आणि मोकळं व्हावं असं वाटलं. ती इतकी हसमुख, प्रामाणिक आणि भावनाशील आणि जिव्हाळ्याने भरलेली व्यक्ती होती की तिच्यासोबत क्षणभरही घालवला तरी तो कायमचा लक्षात राहिला. कॅन्सरशी लढा देत असताना एक वेळ अशी आली होती की तिची तब्येत थोडीशी सुधारली. तेव्हा ती माझ्या अलिबागच्या घरी आली होती आणि ती आणि शाल्मली, आम्ही तिघे एकत्र इतका सुंदर वेळ घालवला की तो क्षण आमच्यासाठी कायम मनात कोरला गेला आहे आणि ती खूप आनंदही होती. कॅन्सरने तिचं शरीर झिजलं, पण तिचं मन, तिचा आत्मा, तिचा खंबीरपणा, ते कोणतंही आजार हरवू शकत नाही. शेवटच्या क्षणापर्यंत तिने जगायला आणि हसायला शिकवलं. ती गेली, पण तिच्या आठवणी, तिचं हास्य, तिचं अभिनयातलं तेज सगळं अजूनही माझ्यासोबतच आहे. माझ्या आयुष्याचा एक भाग तिच्यासोबत गेला आणि तो भाग मी जपून ठेवणार आहे कायमचा, असं म्हणत प्रार्थनाने ही प्रियासाठी भावनिक पोस्ट केली आहे.